आहे ना. मित्रांनो, आज आपण आलो आहे गोदावरी दूध डेअरीमध्ये. जर बघितलं तर सचिन भाऊ हिवाळे हे दूध क्षेत्रामधले किंग वाहेगावमधले, आणि बऱ्याच मुलांना त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे. सचिन भाऊ नमस्कार. नमस्कार. सचिन भाऊ, तुमचा आमच्या फेसबुकवरील सर्व मित्रांना परिचय सांगता का? मी सचिन बाबासाहेब हिवाळे, राहणार वायगाव. सचिन भाऊ, आपण दूध डेअरी या क्षेत्रात कसे आलात आणि आपल्याला कोणी मार्गदर्शन केलं होतं? मार्गदर्शन काही नाही, मी पण एक दूध उत्पादक पहिल्यापासून होतो. त्या करायचं बाबा आपलं संकलन केंद्र चालू, तर 100 लिटर पण आम्ही संकलन केंद्र चालू केलं. बरं, ह्या क्षेत्रात येण्या अगोदर काय करत होतं सचिन भाऊ आपण? काय नाही, शेती उद्योग करत होतो. किती संकलन होतं सचिन भाऊ आपलं सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाचं? सकाळ संध्याकाळ आपलं 1700 ते 1800 लिटर संकलन होतं दोन्ही टाइमचं. चांगलं संकलन होतं सचिन भाऊ. म्हणजे मग हे दूध संकलन वाढण्यासाठी आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता? शेतकऱ्यांना आपण ॲडव्हान्स स्वरूपात काही आर्थिक मदत करतो. त्याच्यानंतर आपण SBI बँकेमार्फत प्रकरणं केलेली. व्हेरी गुड. सबसिडीवर प्रकरणं, अण्णासाहेब पाटील महामंडळ असो, असं PMEGP, CMEGP याच्या मार्फत आपण प्रकरणं करून देतो शेतकऱ्यांना. आपल्याकडे किती लोक दूध घालतात सचिन भाऊ, म्हणजे संख्या? साधारण आपल्याकडं 230 ते 240 शेतकरी आपल्याकडं दररोज दूध टाकतात. म्हणजे अतिशय उत्तम कामगिरी सचिन भाऊ करतात. 230 ते 240 शेतकरी म्हणजे एवढे कुटुंब सचिन भाऊंच्या डेअरीवरती चालू आहे. म्हणजे हे एक समाजकार्याचं पण काम करतात सचिन भाऊ या ठिकाणी, आणि तरुणांना पण चांगलं मार्गदर्शन करतात सचिन भाऊ. रोज किती केटल्या भरून जातात सचिन भाऊ याच्या? आपल्या 40 ते 45 कॅटल्या धरून सकाळ संध्याकाळ जातात. आपल्या गावामध्ये बऱ्याच दूध डेअऱ्या चालू झाल्या होत्या सचिन भाऊ, आणि बऱ्याच बंदही झाल्या, पण आज तुम्ही टिकून आहात बऱ्याच वर्ष. मी पण बघतो, मी पण दूध घालतो तुमच्याकडं. याचं कारण काय सचिन भाऊ, तुम्ही टिकून आहात? शेतकऱ्यांचा आपल्यावरती असलेला विश्वास आणि पारदर्शकता, व्यवहारात वगैरे सगळे असलेली पारदर्शकता हा आपला प्लस पॉईंट. सचिन भाऊ, आता बघा, बरेच तरुण मंडळे शिक्षण घेतात आणि नोकरीच्या शोधात असतात. त्या मुलांना तुम्ही काय सांगशील, व्यवसाय करायला पाहिजे का त्यांनी? हा, व्यवसायात उतरा, व्यवसाय करा. म्हणजे नक्की व्यवसाय हा फायदेशीरच असतो आहे की नाही? हा, फायदेशीर व्यवसाय. सध्या बरेच मुलं आहे बघा, व्यसनाधीन झालेले किंवा मग आईवडिलांचं ऐकत नाही, गावामध्ये फिरत असतात. त्या मुलांना तुम्ही काय संदेश देऊ शकता आपल्या डेअरीमार्फत? डेअरीमार्फत हे बघ, काम धंदे करा, व्यवसाय करा. आई वडील हे प्रथम हे दैवतच आहे. बरोबर आहे. तुमचा दूध क्षेत्रातील किती वर्षाचा अनुभव सचिन भाऊ? 5 वर्षाचा अनुभव. मग आता ह्या 5 वर्षामध्ये बऱ्याच वेळेस काही अडचणी पण आल्या असतील. मग अडचणीवर पण मात आपण अडचणीवर पण मात केली. मग दुधाचा भाव कसा ठरवला जातो सचिन भाऊ? 3-5 फॅट आणि SNF 8-5 असतो दुधाला, याच्यानुसार भाव ठरवले जातात. बरं सचिन भाऊ, मग आता तरुण मुलांनी दूध व्यवसायच का करावा असं तुम्हाला काय वाटतं? दूध व्यवसाय हा शेतीसाठी एक शेणखत एक भेटतं, आणि आर्थिक चलन 10 दिवसाला पेमेंट होतं. 8-8-28 या तारखेला पेमेंट. आपलं घर खर्च व्यवस्थित चालू असतं त्याच्यानुसार असं. बरोबर आहे. आणि मग सध्याचे जे तरुण मंडळ आहे, बरेच तरुण आपल्या गावामध्ये आहेत. मग असं तुम्हाला वाटत नाही का तरुण मंडळाची एक दिवस मिटिंग घ्यावं, त्यांना योग्य मार्गदर्शन करावं दूध डेअरी मार्फत, आणि मग त्यांना व्यवसायामध्ये येण्यासाठी योग्य ती दिशा दाखवावी? ते करतो ना आपण, मिटिंग पण घेतो. होतं आपल्या 1 महिना 2 महिन्यामध्ये आपण मिटिंग घेतो. बरोबर. सचिन भाऊ, आपल्या फेसबुकवरील सर्व फॉलोअर्सला आणि गावातील तरुण मुलांना तुम्ही डेअरीच्या मार्फत अगदी असं पद्धतशीर मॅसेज कोणता देऊ शकता? हे व्यवसाय वगैरे करा आणि वाईट वळणाला न जाता हेच व्यवसाय करा, कामधंदा करावा असं. व्यवसाय करण्यासाठी कुठली डिग्रीची आवश्यकता आहे का? नाही, हा व्यवसाय तर काही डिग्री वगैरे आवश्यकता नाही. बरोबर आहे. आपली करायची तयारी पाहिजे. हा, हिंमत पाहिजे आपल्यामध्ये करण्याची. तयारी पाहिजे. हा, आता वयाची काही अट आहे का व्यवसायाला? नाही, वयाची पण काही अट नाही. वयाची काही अट काय, करायची समजा आपली इच्छा असली तर करू शकतो. सचिन भाऊने आपल्याला योग्य असे मार्गदर्शन केले आहे, आणि सचिन भाऊजी यासाठी आपण फेसबुकवरील सर्व मित्रांच्या वतीने सचिन भाऊचे आभार मानतो. तुम्हाला दिसतच आहे या ठिकाणी बघा, भरपूर कॅनी आहेत, आणि सकाळीच लोकांनी दूध घातलेलं आहे, पूर्ण कॅनी भरलेले आहे. इकडं सचिन भाऊचं गोडाऊन आहे मोठं, हिरा कांडी पण आहे. सचिन भाऊ, कोणते खाद्य आहे? खाद्य आपल्याकडं वालीस पण असतं, हिरा कांडी आहे हिंदुस्तान फीडची, त्याच्यानंतर गोदरेज फीडची समृद्धी आहे, त्याच्यानंतर आपल्याला हिंदुस्तान फीडचा मका भरडा आहे, आपल्याकडे सुकी बारली भेटती. किती दिवसात गाडी खाली होते सचिन भाऊजी? आपल्याला महिन्याला 450 ते 500 बॅग खाद्य लागतं.
भरपूर खाद्य लागतं. आणि सरकी पेंट पण आपल्याकडे अवेलेबल आहे, पाहिजे ते बरोबर. शेंगदाणा पेंट आपण अवेलेबल करून देतो. आता तुमच्याकडे 240 230 कस्टमर आहात. सचिन भाऊ यांच्यामध्ये कधी वाद होत असेल, मागे पुढे होत असेल, काहीच मग नाही, तसं वाद वगैरे काही व्हायचं कारणच नाही ना. हां तेच म्हटलं. मग तुम्ही आता एवढ्या लोकांना तुम्ही हँडल करता एकच माणूस. सचिन भाऊकडे जर बघितलं तर वयाची बघितलं तफावत भरपूर आहे, परंतु त्यांचं जे मार्गदर्शन आहे बऱ्याच लोकांना व्यवसायामध्ये या म्हणून सांगतात ते. आणि दूध डेअरी त्यांनी बऱ्याच वर्षापासून चालू केली. आज तर म्हटलं ते किंग आहेत दूध क्षेत्रातले, वायगावमधले. बऱ्याच डेअऱ्या चालू झाल्या, बऱ्याच बंदही झाल्या. आज त्यांची 100% चालू आहे. या ठिकाणी तुम्ही बघत आहात दुधाची गाडी पण लागली आहे आणि आता गाडी भरूनच लगेच निघणार आहेत. अशा पद्धतीने आमच्या वायगावमध्ये सचिन भाऊ अगदी पद्धतशीर व्यवसाय करतात आहे आणि मुलांनाही योग्य मार्गदर्शन करतात. सचिन भाऊ जाता जाता शेवटचं म्हणजे बरेच मुलं आहेत तुमच्या ओळखीचे, 240 230 कस्टमर आहेत. मग ह्या कस्टमर म्हणजे तुमची त्यांच्या फॅमिली पण तुम्ही सांभाळता तुमच्या मार्फत. दूध घालतात, पैसे त्यांना 10 दिवसात पेमेंट होतं आणि त्यांचं उदरनिर्वाह किंवा मग कुटुंबातील जे काही सगळं काही व्यवस्थित चालू आहे. सर सचिन भाऊ त्या लोकांना तुम्ही काय मेसेज करू शकता? मेसेज हेच बा, व्यवसाय वगैरे व्यवस्थित करा आणि दूध धंदा चांगलाच आहे. शेतीला पण शेणखत हा एक पूरक पर्याय म्हणून आहे. असं आपण बघितलं रासायनिक खताची काय रेट झाली, 2000 रुपयाच्या खाली खताची गोणी नाही. शेणखत हा एक प्लस पॉईंट आहे शेतीसाठी. आणि दुधाला पण चांगलं आहे, तर 10 दिवसाला पेमेंट होते आणि दुधाची पण आता रेट वाढते इथून पुढं. धन्यवाद सचिन भाऊ. तुम्ही ह्या फेसबुकवरती आमची मुलाखतीसाठी वेळ दिला आणि आमच्या फेसबुक फॉलोअर्सला योग्य ते मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद सचिन भाऊ. तुम्हाला